बघा आता काय म्हणतो, इफ कायनेटिक एनर्जी इज increased by 400%, then momentum will be, if momentum is increased by 400%, then kinetic energy will be, if kinetic energy is 1 by, sorry, kinetic energy 2 times, then momentum is increased or decreased. If kinetic energy is 4 times, if momentum is 4 times, then kinetic energy is increased or decreased. If kinetic energy is 1 by 4 times, then momentum is increased or decreased. ठीक है. If momentum is 1 by 4 times, then kinetic energy is increased or डिक्रीज. जर तुम्ही युट्यूबला बघितलं, दुसरीकडे बघितलं, याला एकदम बायाने सॉल्व्ह करतात. बघा, आपल्याला अक्कल जशी दिली त्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार. एवढे 6 क्वेश्चन मध्ये सफिशियंट आहेत. काय दिलं तुम्हाला, एक कायनेटिक एनर्जी इज इनक्रीज बाय 400%, देन मोमेंटम विल बी. काय नाही, काय करायचं, सरळ साधी आणि सरळ गोष्ट 100 कन्सिडर करायचं. ठीक आहे, 100 काय सांगितलं त्यांनी, कितीने वाढवला, 400 ने वाढवलं. काय केलं, 400 ने वाढवलं. 400 ने वाढवल्यामुळे इथे किती झालं, 500. किती झालं तुमचं, 500. ठीक आहे, जाऊ दे, इथं 300 घ्या तुम्ही. काबर घेतलं ते कळून जाईल तुम्हाला. 300 इथे किती होऊन जाईल मग, ठीक आहे, काबर घेतलं ते कळून जाईल. 100 कितीने, हा 300% काय केला आपण, इनक्रीज केला, म्हणून किती झाले, 400 झाले. 400 झालं तर 100 चे 400 होण्यासाठी किती टाइम्स करावं, मला 4 टाइम्स करावं लागेल. काय डाऊट आहे, समजलंय का. हे कशाचं काय झालंय, कायनेटिक एनर्जी झालं ना. हे काय झालं तुमचं, कायनेटिक एनर्जी झालं. आणि विचारलं काय, मोमेंटम. मग मला सांगा, कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय, पी स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय, पी स्क्वेअर. आणि मग मोमेंटम जर काढायचं असेल तर अंडर रूट ऑफ कायनेटिक एनर्जी. काय डाऊट आहे. म्हणजेच आपल्या जवळ जो 4 टाइम्स कायनेटिक मधला बनलेला आहे, मोमेंटम मध्ये जाता जाता तो काम जाईल 2 टाइम्स बनेल. कायनेटिक एनर्जी किती झाला, 4 टाइम्स. मोमेंटम मध्ये जाता तो किती होणार आहे, √4 टाइम्स होईल ना. √4 टाइम्स होईल. √4 टाइम्स म्हणजे किती झाला, 2 टाइम्स झाला. एवढं तर लॉजिक कळालं. समजलं इथपर्यंत. काय कळलं, 100 कन्सिडर केला, 300 ने वाढवलं म्हणून 400 झालं, 400 झालं म्हणून 4 टाइम्स केलं. 4 टाइम्स कळाल्यामुळे आपण काढलं मोमेंटम काढायचं ना. मला कशामध्ये काढायचंय, मोमेंटम काढायचं, म्हणून काढलं मी मोमेंटम. मोमेंटम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, रूट ऑफ कायनेटिक. रूट किती आला, 4. आणि किती 4 आलेलं. इथं जर तुमचं 16 आला असतं, इथं किती आला, 16. आणि किती आला सांगितलं, 4 आला असतं. लॉजिक कळालं. मग पुढच्या ह्याच्यात मला काय विचारलं, मोमेंटम ना. मी काय सांगितलं, किती कन्सिडर करायचं, 100च. किती कन्सिडर करायचंय, 100 कन्सिडर केला. आणि काय सांगितलं त्यांनी, किती टाइम्स आहे, 2 टाइम्स आहे. जर 2 टाइम्स केलं तर किती होऊन जाईल, 200. कितीने इन्क्रीज झाले रे, 100%. लॉजिक कळालं का काय.
कसा खेळलो आपण? करायचं तर खूप भयानक कॅल्क्युलेशन करू शकतो, पण करण्याची गरज नाही. मला 100 कळतंय. 100 मध्ये किती सांगितलं त्यांनी? 300. मग 300 केलं, 300 वाढून मग 400 झालं. 400 होण्यासाठी 1-2 अगोदर जे ते शिकवलं मी तुम्हाला, 10चं 4 टाइम्स दाखवलं ना, 500 टाइम्स. हेच तर केलं आपण. 100चं 4 टाइम्स म्हणून 400 म्हणून किती झालं? 300. मग आपल्याला कळालं कायनेटिक एनर्जी 4 टाइम्स झालेला आहे. मग मोमेंटम किती होऊन जाईल? 2 टाइम्स होईल. मग 2 टाइम्स होणार आहे. 100चं 2 टाइम्स केलं तर किती झाले? 200. मग किती सापडला? 100%चा. कळालं? म्हणून मी इथं 400 केलं, 400 काढून टाकलं, कारण की इथं 400 ठेवलं असतं तर काय झालं असतं? 500 आलं असतं. मग 500 आलं असतं किती आलं असतं तुमचा? √5 टाइम्स आलं असतं. मग √5 टाइम्स काढायला अवघड गेलं असतं, म्हणून आपण ते केलं. लॉजिक कळालं? या इथं. आता काय झालं तुम्हाला? इफ मोमेंटम इज इनक्रीज. हे कोणासाठी रे? हे कोणासाठी होतं? कायनेटिक एनर्जीसाठी. हे कोणासाठी होतं? तुमचा मोमेंटम साठी होता. हा, इफ मोमेंटम इज इनक्रीज बाय 400%. मोमेंटम काय झालं? मोमेंटम बरोबर की नाही? किती घेतो मी? 100. मोमेंटम किती झालं? 100. आणि किती सांगितलं त्यांनी? 400% इनक्रीज केलंय. 400% इनक्रीज केलं तर किती होऊन जाईल रे? 500. 500 होण्यासाठी किती करावं लागेल? 5 टाइम्स करावं लागेल ना. 500 करण्यासाठी मला किती लागेल? पण हे कोणाचं आहे? मोमेंटमचं आहे. हे कोणाचं आहे? मोमेंटमचं आहे. मग मला माहितीये कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रश्न होतो काय? p² आहे. p किती आहे? 5 आहे. 5चं काय करणार? स्क्वेअर करणार. म्हणजे किती जाणार? 25 टाइम्स. म्हणजेच काय करणार? इथं जेव्हा आपण कायनेटिक साठी जाणार आहे, आपण इथं काय करणार? कायनेटिक साठी जाणार आहे. इथं कोणासाठी जाणार आहे? कायनेटिक साठी जाणार. कायनेटिक साठी जाताना आपण करणार 100. पण किती झालाय? मग इथं काय लिहिणार वरती? 25. 25 केल्यामुळे किती झालं? 2500 झालं. 2500 झालं म्हणजे इथं किती झालं? एवढा पर्सेंट इन्क्रीज करतो. सिंपल कन्सेप्ट आहे. काय पकडलंय? इथून मी काय करतोय हे कळणं गरजेचं आहे. नाहीतर मग पेपर नंतर तुम्हाला कळणार नाही. ते काय करतोय कळालं? प्रोसेस कळाली. मी 100 कन्सिडर करून सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. या इथं. आता इथं वेगळं आहे. इथं काय दिलंय? कायनेटिक एनर्जी 4 टाइम्स देन मोमेंटम इज. काय दिलंय? कायनेटिक एनर्जी दिली, बरोबर ना. आणि काय दिलंय? 4 टाइम्स दिलेलं आहे. आपण कायनेटिक एनर्जी दिलंय तर आपल्याला काही फरक पडत नाही ना. कायनेटिक एनर्जी देऊ नाही तर काय देऊ आपल्याला? तर काय कन्सिडर करणार? 100 दिलं, 4 टाइम्स केलं म्हणजे किती झालं? 400. म्हणजे काय रे? 300% ने इन्क्रीज झालेला असेल, बरोबर की नाही? 300% ने इन्क्रीज झालं. आता विचारलं काय तुम्हाला? मोमेंटम ना. विचारलं का तुम्हाला? मोमेंटम. मोमेंटम म्हटल्यानंतर काय रे? कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय? p². पण आपल्याला काय दिलं? कायनेटिक एनर्जी दिलं ना. कायनेटिक एनर्जी दिलं तर मला p काढायचंय. p काढण्यासाठी काय होणार? √ऑफ कायनेटिक एनर्जी. म्हणजे किती रे? √4 ना. √4 म्हणजे किती? 2. 2 टाइम्स म्हटल्यानंतर किती येणार? 100. 100 ला किती झालं? 2 म्हणजे किती झालंय? 200 म्हणजे किती? प्लस आला म्हणजे काय झालं? इन्क्रीज झाला. आणि न्यूमरेटर मध्ये आला म्हणून काय म्हणतो मी? 100% ने इन्क्रीज करेल. मोमेंटम किती पर्सेंट ने इन्क्रीज करणार आहे? 100% ने इन्क्रीज करेल. म्हणजे हा 300% तर तिकडं 100%. या इथं चला पटकन सर आले. हा काय दिलंय? 4 टाइम्स दिलंय कायनेटिक एनर्जी. मोमेंटम आहे. पहिलं काय दिलं तुम्हाला? मोमेंटम दिले. काय केलंय तुम्ही? 100 आहे. 100चं काय केलं? 4 केलं म्हणजे किती झालंय? 400 म्हणजे किती झाले? 300. असे सॉल्व्ह करायची गरज नाही. आपलं 4 कळालं. 4 कळाल्यानंतर काय म्हणणार तुम्ही? कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रश्न होतो काय? p² ना. p² म्हणजे किती? 4चा स्क्वेअर म्हणजे किती झालंय? 16 म्हणजे किती? 100 वरती किती? 16 किती होऊन जाईल? 1600 किती झालं? 1500. 1500% ने काय केलं? इन्क्रीज केलं. काय डाऊट आहे? 1500% ने काय झालं? इन्क्रीज. करायची गरज नाही मधला, पण प्रत्येक स्टेप मध्ये आपण या गोष्टी सॉल्व्ह करत चाललोय की त्याचे चेंज होते. किती आहे? आता काय म्हटलंय? कायनेटिक एनर्जी 1/4 टाइम्स आहे. मग काय करणार आहे? कायनेटिक एनर्जी इकडे कायनेटिक एनर्जी, इकडे मोमेंटम. हा, कायनेटिक एनर्जी काय केलं? 1/4 टाइम्स. काय केलं मी? 100 घेतला. काय घेतलं मी? 100 घेतला. 100 ला मी काय केलं? 1/4 केलं म्हणजे किती आलं रे? 25. किती आलं? 25 म्हणजे किती आलं? -75. अरे हे मायनस हे करतो ना 25 म्हणजे -75 म्हणजे डिक्रीज करतोय. कळालं का नाही? काय करतोय? डिक्रीज करतोय. 1/4 आहे. 1/4 कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय? p². मग p इज काय? p इज काय? √ऑफ कायनेटिक एनर्जी म्हणजे किती?
अंडर रूट ऑफ 1/4 म्हणजे किती झालं 1/2. चल 100 किती 1/2 म्हणजे 50% काय करेल तो डिक्रीज करेल ना. अरे 50 होता 100 असं करणार ना आपण, डिक्रीज करेल ना. -50 येणार आहे, 50% काय करेल -50 येणार. 50 - 100 -50 आहे, -50 आला म्हणून आपण काय म्हटलं डिक्रीज. इथं काय झालं 400 - 100 म्हणजे किती आलं 300 प्लस आला म्हणून आपण म्हटलं इन्क्रीज. इथं लास्ट पटकन समजले ना आता. मोमेंटम आहे, मोमेंटम याचं काय होणार स्क्वेअर होणार आहे. चला याला मी काय करतो 2 घेऊन टाकतो 1/2 टाइम्स. हा त्याचा स्क्वेअर केला तर 1/4 होऊन जाईल. हा 100 ला काय करायचंय 1/2 करायचंय. 1/2 केलं म्हणजे काय झालं 50 झालं म्हणजे किती आला 50% काय झालं मायनस मध्ये आला, डिक्रीज करतोय. आपल्या काही घेणं नाही. मग काय म्हटलं मी कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पी स्क्वेअर. काय करायचंय पी चा स्क्वेअर करायचा म्हणजे 1/2 चा काय करायचंय स्क्वेअर करायचं म्हणजे किती झालं 1/4 आला. म्हणजे किती झालं 100 ला काय केलं 1/4 केलं. 1/4 केलं किती आला 25 केलं म्हणजे काय झालं -75%. 75% काय केलं डिक्रीज करतोय. कधी डिक्रीज करतोय कधी इन्क्रीज करतोय कळालंय. डिक्रीज येत असेल तर निगेटिव्ह घेऊन येईल, इन्क्रीज करत असेल तर पॉझिटिव्ह. ठीक आहे.